नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी स्पर्धा परीक्षा बघा महाराष्ट्राचा भूगोल या विषयाचे बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। बघा पोलीस भरती असेल, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती, एमपीएससी बघा तुमची कोणतीही परीक्षा असू द्या, परीक्षेमध्ये बघा अशा बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण महसूल विभाग किती आहेत? बघा त्याचे योग्य उत्तर केले पाहिजे। महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण महसूल विभाग 6 आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, माहितीचा अधिकार। माहितीचा अधिकार हा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला होता? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर सन 2005 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो माहितीचा अधिकार हा कायदा लागू झाला होता, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय पहा, भारताचं राष्ट्रीय गीत कोणतं आहे? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारणार, भारताचं राष्ट्रीय गीत कोणतं असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आहे, वंदे मातरम। बघा हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे। राष्ट्रगीत कोणतं आहे? जनगण मन। राष्ट्रीय गीत कोणतं आहे? वंदे मातरम। म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी इंटरपोल। इंटरपोल बघा हे खालीलपैकी काय आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? इंटरपोल विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्यांचे वास्तविक आणि कार्यकारी प्रमुख कोण असतात? राज्यांचे कार्यकारी प्रमुख कोण असतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न होता, राज्यांचे वास्तविक आणि कार्यकारी प्रमुख कोण असतात? मुख्यमंत्री असतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शिक्षण हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता। शिक्षण हा विषय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा उत्तर काय पाहिजे, समवर्ती सूचीमधला विषय आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, पंचायत राज हे खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पंचायत राज बघा विद्यार्थी मित्रांनो हे महात्मा गांधी यांचं स्वप्न होतं, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते? राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते? बघा याचं योग्य उत्तर केलं पाहिजे 250 विद्यार्थी मित्रांनो राज्यसभेची एकूण सदस्य संख्या असते, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये असतो, कलम 352 विद्यार्थी मित्रांनो हे कलम काय आहे? राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम आहे, ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, पुणे करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? पुणे करार विचारले, कोणत्या वर्षी झालेला करार आहे? बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये सन 1932 मध्ये पहा पुणे करार झाला होता, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा सर्व स्पर्धा परीक्षा बघा महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे। त्या PDF मध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। बघा तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारलं, मिठाचं रासायनिक सूत्र कोणतं आहे? आता बघा खायचं बघा आपलं काय जे काय मीठ असते, मिठाचं रासायनिक सूत्र कोणतं? NaCl सोडियम क्लोराईड विद्यार्थी मित्रांनो मिठाचं रासायनिक सूत्र आहे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचे संविधान खालीलपैकी कधी अंमलात आले? भारताचे संविधान खालीलपैकी कधी अंमलात आले? योग्य उत्तर केलं पाहिजे 26 जानेवारी सन 1950 पासून भारताचे संविधान अंमलात आले, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती आहे? त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती असेल? बघा सर्वांनी सांगायचे त्रिपुरा। बघा विद्यार्थी त्रिपुराची राजधानी कोणती? आगरताळा या ठिकाणी त्रिपुराची राजधानी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, कॉपीराईटचा कायदा बघा सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या देशाने केला? कॉपीराईटचा कायदा विचारले सर्वात प्रथम कोणत्या देशाने केला होता? तर याचे योग्य उत्तर केले पाहिजे कॉपीराईटचा बघा सर्वात पहिल्यांदा हा कायदा
अमेरिका या देशाने केला होता? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? भारत देशाचे पहिले कायदा मंत्री कोण होते? बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा भारत देशाचे पहिले कायदा मंत्री होते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जागतिक तापमानवाढीसाठी कोणता वायू हा कारणीभूत ठरत असतो? जागतिक तापमानवाढ म्हणजे काय? ग्लोबल वॉर्मिंग. जागतिक तापमानवाढीसाठी विद्यार्थी मित्रांनो कार्बन डायऑक्साईड हा वायू या ठिकाणी कारणीभूत ठरत असतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? इजिप्त या देशाची राजधानी कोणती आहे? इजिप्त या देशाची राजधानी कोणती असेल? कैरो. बघा कैरो विद्यार्थी मित्रांनो इजिप्त या देशाची या ठिकाणी राजधानी आहे. विषय क्रमांक पुढचा, मराठी भाषेची पाणिनी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा हा प्रश्न बऱ्याचदा मागील परीक्षामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जगामधलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? जगामधलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? माउंट एव्हरेस्ट हे जगामधलं सर्वात उंच शिखर आहे. कोणत्या देशामध्ये असेल? नेपाळ या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो. बघा माउंट एव्हरेस्ट बघा हे सर्वोच्च शिखर आहे. विषय क्रमांक पुढचा, दाबाचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? दाबाचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? बघा त्याच योग्य उत्तर केलं पाहिजे. दाबाचं एकक आहे पास्कल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दाबाचं एकक आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आयफेल टावर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? आयफेल टावर विचारले खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? योग्य उत्तर केलं पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो फ्रान्स म्हणजे बघा पॅरिस या शहरामध्ये आयफेल टावर आहे. बघा फ्रान्स देशामध्ये पॅरिस या ठिकाणी आयफेल टावर आहे. विषय क्रमांक पुढचा, समुद्राची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते या ठिकाणी एकक वापरतात? समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणतं एकक वापरतात? आता याचे योग्य उत्तर केलं पाहिजे. फॅदम. बघा हे समुद्राची या ठिकाणी खोली या ठिकाणी मोजण्यासाठी फॅदम या ठिकाणी एकक वापरतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, रामकृष्ण मिशन. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? रामकृष्ण मिशन बघा यांची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली होती. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 24, कोरोमंडलचा किनारा. कोरोमंडलचा किनारा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. कोरोमंडलचा किनारा विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू या राज्यामधला तो किनारा आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणतं आहे? भारतामध्ये विचारले लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणतं असेल? सिक्कीम राज्य. बघा लोकसंख्येच्या दृष्टीने बघा सर्वात लहान राज्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पद्मश्री हा देशामधला कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? पद्मश्री विचारलाय देशामधला सर्वोच्च कितव्या क्रमांकाचा पुरस्कार आहे? बघा भारतरत्न हा देशामधला सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न. भारतरत्न बघा पहिल्या क्रमांकाचा आहे भारतरत्न. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. बघा पद्मश्री विद्यार्थी मित्रांनो 4थ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, थायलंड या देशाचे चलन कोणतं आहे? थायलंड. थायलंड या देशाचं चलन कोणतं आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? थायलंड या देशाचं चलन कोणतं आहे? बहत विद्यार्थी मित्रांनो थायलंड या देशाचं चलन आहे. विषय क्रमांक 28 या ठिकाणी काय? मित्रमेळा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? मित्रमेळा ही संघटना कोणी स्थापन केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. बघा विदा सावरकरांनी मित्रमेळा बघा त्यांनी स्थापन केलेली संघटना आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? समानतेचा अधिकार. समानतेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा अधिकार कलम कोणता आहे? कलम 14 ते 18 समानतेचा अधिकार यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले? राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले? आता याचं योग्य उत्तर केलं पाहिजे. मुंबई बघा या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो फैजपूर या ठिकाणी ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन फैजपूर या ठिकाणी भरले होते. फैजपूर म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, बिहारचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? बिहारचे दुःखाश्रू. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? बिहारचे दुःखाश्रू असे या ठिकाणी कोसी नदीला म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, संविधान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? संविधान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? संविधान दिन बघा विद्यार्थी मित्रांनो 26 नोव्हेंबर या दिवशी बघा या ठिकाणी संविधान दिन हा साजरा करतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, संविधान सभेची पहिली बैठक खालीलपैकी केव्हा भरली? संविधान सभेची पहिली बैठक खालीलपैकी केव्हा झाली? संविधान सभेची पहिली बैठक विद्यार्थी मित्रांनो 9 डिसेंबर सन 1946 बघा या दिवशी संविधान सभेची पहिली बैठक झाली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? बघा त्याचे योग्य उत्तर केले पाहिजे. राज्यसभा बघा कधीही बरखास्त होत नाही, ते स्थायी सभागृह आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? बघा उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे या ठिकाणी पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक पुढचा, हडप्पा संस्कृती खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? हडप्पा संस्कृती बघा कोणत्या नदीच्या काठी सापडली होती? साबरमती, नर्मदा, रावी. हडप्पा संस्कृती विद्यार्थी मित्रांनो रावी नदीच्या काठी सापडली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अमेरिका खंडाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला होता? कोलंबस. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये येणारा पहिला खलाशी कोण होता? भारतामध्ये येणारा पहिला खलाशी कोण होता? मग त्याचे योग्य उत्तर काय असेल? वास्को द गामा. बघा भारतामध्ये या ठिकाणी येणारा तो पहिला पोर्तुगीज या ठिकाणी खलाशी होता. प्लासीची लढाई विचारली खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? प्लासीची लढाई बघा विद्यार्थी मी सन 1757 या वर्षी बघा प्लासीची लढाई झाली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? आता याचे योग्य उत्तर केले पाहिजे. बघा विद्यार्थी लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा या ठिकाणी पहिला गव्हर्नर जनरल होता. प्रश्न क्रमांक, भारतीय राष्ट्रध्वजामधला केसरी रंग हे खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? भारतीय राष्ट्रध्वज बघा यामधला बघा केसरी रंग हा खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? बघा केसरी विद्यार्थी मित्रांनो त्याग आणि शौर्य यांच्या ठिकाणी प्रतीक आहे. प्रश्न क्रमांक, सत्यार्थ प्रकाश. सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केले? सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचं लेखन कोणी केलं होतं? बघा विद्यार्थी सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचं लेखन स्वामी दयानंद सरस्वती यांनी केले होते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलंय, महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी कोणती नदी आहे? बघा महाराष्ट्रामध्ये विचारले अति दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी कोणती असेल? तेरेखोल नदी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? बघा सर्वांनी सांगायचं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? योग्य उत्तर काय असेल? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण या ठिकाणी 4 कृषी विद्यापीठ आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मानवी समता. बघा हे काय आहे? मासिक आहे. तर ते खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? मानवी समता. बघा मानवी समता बघा या नावाचं मासिक कोणी सुरू केलं होतं? महर्षी कर्वे. बघा महर्षी कर्वे यांनी मानवी समता त्यांनी सुरू केलेलं मासिक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलंय, नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? नांदेड बघा हे शहर काय आहे? गोदावरी नदीच्या काठावर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही? बघा कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही? तर कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन. विद्यार्थी मित्रांनो बघा ऑक्सिजन बघा या वायूमुळे या ठिकाणी प्रदूषण होत नाही. बघा ऑक्सिजनचं प्रमाण वातावरणामध्ये किती टक्के असते? 21% बघा या ठिकाणी वातावरणामध्ये ऑक्सिजन या वायूचं या ठिकाणी प्रमाण असते. प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय, नवेगाव बांध हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नवेगाव बांध बघा सर्वांनी सांगायचं आहे नवेगाव बांध बघा हे अभयारण्य कुठं आहे? गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. चंद्रपूर, ताडोबा. प्रश्न क्रमांक पुढचा, लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता आहे? बघा लोखंड आहे, लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता असेल? मग रॉट आयर्न हा काय आहे? लोखंडाचा सर्वात या ठिकाणी शुद्ध प्रकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? न्यूट्रॉन बघा सर्वांनी सांगायचंय न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला होता?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. न्यूट्रॉनचा बघा शोध जेम्स चॅडविक बघा या शास्त्रज्ञाने न्यूट्रॉनचा शोधा लावला होता. प्रश्न क्रमांक पुढचा, अग्निशामन वायू म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात? अग्निशामन वायू. बघा सर्वांनी सांगायचं आहे, अग्निशामन वायू म्हणजे कोणता असतो? कार्बन डायऑक्साईड बघा हा वायू असतो. आग विझवण्यामध्ये कोणता वायू असतो? कार्बन डायऑक्साईड. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलंय, रसायनाचा राजा बघा असे खालीलपैकी कशाला म्हणतात? रसायनाचा राजा. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा रसायनाचा राजा म्हणजे सल्फ्युरिक बघा ॲसिडला रसायनाचा राजा या ठिकाणी असे म्हणतात. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय नसतात? बघा समजा एखादा अणूचं बघा असं केंद्र आहे, अणूच्या केंद्रकामध्ये काय नसतात? बघा मधामध्ये बघा अणूच्या बघा केंद्रकामध्ये प्रोटॉन असतात, न्यूट्रॉन असतात. तर बघा इलेक्ट्रॉन या ठिकाणी बघा वर्तुळाच्या बघा कक्षेबाहेर फिरत असतात. म्हणजे अणूच्या केंद्रकामध्ये इलेक्ट्रॉन नसतात. प्रश्न क्रमांक पुढचा, तृतीय रत्न या नावाचं नाटक बघा, तृतीय रत्न या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? तृतीय रत्न बघा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा महात्मा ज्योतिबा फुले हे तृतीय रत्न या बघा पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं, फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा फकीरा ही कादंबरी कोणाची आहे? अण्णाभाऊ साठे बघा यांची कादंबरी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं, विंडोज ही संगणक प्रणाली कोणत्या कंपनीने सुरू केलेली? बघा विंडोज ही संगणक प्रणाली कोणत्या कंपनीने सुरू केली होती? तर मायक्रोसॉफ्ट बघा या कंपनीनं काय केलं होतं? विंडोज बघा ही संगणक प्रणाली त्यांनी सुरू केलेली कंपनी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.